राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तान भारतभर हिंदू संमेलन कार्यावळी घडोवन हाडल्यो। ह्याच अनुषंगान शिरगांव, मये, नार्वे आणि पिळगांव हे 4 गांव एकठांय हाडून मया मेळावो घडोवन हाडलो। मुखेल सोयरो म्हण प्रताप गोविंद धुरी जाल्यार मुखेल उलोवपी म्हण दिनकरजी देशपांडे हजर असले। आयोजन समितीचो अध्यक्ष सखाराम पेडणेकारे माचेर हजर आसलो। ह्या वेळार गोंयच्या लग्नांतले पारंपारीक हळद विधी, कथक नाच, संस्कृती दर्शन आणि अफजल खान वधाचेर सादरीकरणां जाली। कांय मानेस्तांचो ह्या वेळार भोवमान केलो। आपल्या घराबाहेर आग पेटते आहे, आपल्याला त्याचं काही पडलेलं नाही, सोयर सुतक नाही, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करावं लागले। हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश हाच आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होत आहे। या अनुषंगाने देशभर अशा प्रकारची संमेलने आयोजित केलेली आहेत। आपल्या गोव्यात किमान 70 संमेलनं अशी विविध मंडल क्षेत्रात होणार आहे। आज आपलाही संमेलन याच अनुषंगाने होत आहे। याचं कारण नेमकं काय हे आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, आणि जर या प्रश्नाचं उत्तर आपण घेतलं नाही तर मात्र आपली हानी होणार आहे, आपली पुढची पिढी संकटात सापडणार आहे। याचं भान आपल्याला ठेवायला पाहिजे। आपल्या मुलाबाळांना संस्कार देणं आपलं कर्तव्य आहे। जे पूर्वजांनी आपल्यावर संस्कार केलेत, जे आपल्या ऋषीमुनी आपल्याला संस्कार केलेत, जे या भागात जे संप्रदाय आहेत विविध, त्या संप्रदायांनी आपल्या माध्यमातून आपल्या बांधवावर जे संस्कार केलेत त्यांच्या बरोबर आपल्याला जोडून घेतलं पाहिजे। गोव्यामध्ये एक विशेषता अजून आहे आपली सगळ्यांची। पोर्तुगीजांनी आपले मंदिरं पाडलेत। मग महालसा मंदिर असेल, सगळेच आहे तिथले, पण बरेच मंदिरं हे 2-2 आहेत। आज प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी आम्हाला 500 वर्ष लढा द्यावा लागला, पण गोवा स्वतंत्र झाल्यावरती उत्स्फूर्तपणे समाजाने, इथल्या हिंदुत्वाने, गोवेकरांनी मात्र आपले दैवत परत परत त्या ठिकाणी स्थापन केले। मूळ ठिकाणी जागा होती, पोर्तुगीजांनी पाडले होते, पण त्या ठिकाणी परत आमचं मंदिर उभारलं गेलं। त्या 450 वर्षात ज्या ठिकाणी आम्ही देव नेवले होते तिथे तर मंदिर होतं, पण आमच्या हिंदुत्वाबद्दलचं प्रेम, कळकळ, श्रद्धा, निष्ठा ही मात्र सतत आतमध्ये जिवंत होती। पालन केलं अशा गुरु गोविंद सिंगांचे 350 वर्ष सुरू आहे। ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांचं एक वचन आहे, 1.25 लाख से एक लढाऊ, तभी गोविंद सिंग नाम लगाऊ। त्याच्यामुळे इथे जे कमी आहेत, मी असं नाही म्हणणार, इथे जो एक जण हिंदू आज जमा झाला आहे तो 1.25 लाखाच्या बरोबर आहे। त्याच्यामुळे विशाल हिंदू संमेलन असं म्हणतोय। हिमालयम समारभ्यम यावद हिंदू सरोवरम तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते। हे ऋग्वेदकालीन ऋचामधली ऋचा, पण हिंदुस्थान म्हणून नाव सांगतं। तेव्हापासून अनेक आक्रमण झाले, वैचारिक आक्रमण झालं, सामाजिक आक्रमण झालं, आर्थिक आक्रमण झालं, राजकीय आक्रमण होत आहेत, पण हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू परंपरा मात्र आमच्यापर्यंत जिवंत राहिली आहे। याचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर तुमच्या माझ्या पूर्वजांना दिलं पाहिजे। मौखिकरित्या वेदकाळापासून चालत आलेली परंपरा आज आपण पाहिली।
प्रास्ताविकात म्हटलं की अनन्वित अत्याचार झाले पोर्तुगीजांनी केलेत, पण त्याच्यातही आमचे गोवेकर मात्र सक्षमपणे तावून सुलाखून उभे आहेत. मी नेहमी सांगतो की गोवा सोडून उर्वरित भारत 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, पण 1510 पासून 450 वर्ष आमचा गोवा मात्र गुलामगिरीत होता. जगाच्या पाठीवर अत्यंत क्रूर असे अत्याचारी असे पोर्तुगीज, या सगळ्यांच्या दबावाखाली आम्ही होतो. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती. प्रकारचा स्टेटस जो आहे ना तो आपल्याला हिंदुत्वाने दिलेला आहे, हिंदू संघटनेने तो दिलेला आहे. त्याची जाण कितपत कोणाला व्यक्तीला असेल त्याचा हा भाग वेगळा आहे. मग ही जाण कशी होईल? ज्यावेळी श्वास हे क्षण तो काय म्हणून ज्ञानेश्वरांनी म्हटलंय किंवा संतांनी म्हटलंय, देवाची आहे द्वारी उभा क्षण बरी त्यांनी मुक्ती साधिल्या चारी. एक क्षण जो आहे त्यांनी मी उभा आहे, आणि तोच क्षण म्हणजे वर्तमान काळ एका क्षणाचा आहे माझ्या. मी एक श्वास घेतो, श्वास सोडतो, सोडलेला श्वास परत घ्यायची कोणाकोणाला गॅरंटी आहे? कोणालाही नाही. एक श्वास घेतो, एक श्वास सोडतो, सोडलेला श्वास परत ज्यावेळी आपण घेतो, श्वास सोडल्यानंतर श्वास घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जो फ्रॅक्शन ऑफ सेकंड आहे ना तो वर्तमान काळ आहे. 1 सेकंड. जर मी श्वास आत घेतला तर मी जिवंत आहे, श्वास नाही घेतला तर मी रामनाम सत्य आहे. मग जो श्वासाचा एका क्षणाचं जो महत्त्व सांगतो तो एक क्षण हाच वर्तमान काळ. तो वर्तमान सांगतो तू जिवंत राहणं की मरणात आहे. श्वास नाही आला तर मेलास, श्वास आला तर तू जिवंत राहिलास. गे बावा दिवस गेला काय माटवात नियतैल शोभेच्या विणयांचो दिव घडईला ती मुसळा हाडी गे गणा सबरीला